वैष्णवीचं आत्महत्या नव्हे खून झाल्याचा संशय येतोय, कारण रिमांड कॉपीतून खून झाल्याचा संशय आहे। वैष्णवीच्या शरीरावर मारहाणीच्या अनेक खुणा आहेत। पाईपनं वैष्णवीला मारहाण झाल्याचं तपासातून समोर आलंय। वैष्णवीचा पैशांसाठी छळ झालेला आहे। लग्नावेळी दिलेली फॉर्च्युनर कार जप्त करण्यात आली आहे। वैष्णवी प्रकरणी रिमांड कॉपी झी 24 तासच्या हाती आलेली आहे। तर रिमांड कॉपीत काय आहे पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून। गुन्हा महिला अत्याचाराविरोधाचा गंभीर स्वरूपाचा आहे। वैष्णवीच्या अंगावर मारहाणीच्या खुणा आहेत। महिलेचा खून झाल्याचा संशय आहे। वैष्णवीच्या शरीरावर मारहाणीच्या अनेक खुणा आहेत। वैष्णवीला वेगवेगळ्या हत्यारांनी मारहाण झाल्याचं समोर। वैष्णवीला पाईपनं मारहाण झाली आहे। आरोपींकडून वैष्णवीचा पैशांसाठी छळ केला गेलाय। लग्नाच्या वेळी हुंडा म्हणून दिलेली फॉर्च्युनर कार जप्त केली आहे, तर ऍक्टिवा मोपेडही जप्त केली आहे। स्त्रीधन म्हणून देण्यात आलेला 51 तोळ सोनं बँकेत तारण ठेवण्यात आलंय। आरोपी राजेंद्र हगवणेच्या कार्यालयाच्या कामाचं बिल फिर्यादीला देण्यास भाग पाडलं। फरार आरोपीला कुणी मदत केली याचा तपास सध्या सुरू आहे। आरोपींना कुणी आर्थिक मदत केली याचाही तपास सुरू आहे। आरोपी कुठे कुठे फिरला, त्यांना आणखी गुन्हा केलाय का याचा तपास करणं अद्याप बाकी आहे। या संदर्भात आपल्याबरोबर बातचीत करण्यासाठी जोडल्या गेलेल्या आहेत शिवसेनेच्या सुषमा अंधारे। सुषमाताई, वैष्णवीचा खून झाल्याचा संशय, रिमांड कॉपी झी 24 तासच्या हाती आहे। तर आपण पाहतोय वैष्णवी प्रकरणी रिमांड कॉपी झी 24 तासच्या हाती लागलेली आहे। तर यावेळी वैष्णवीच्या अंगावर मारहाणीच्या खुणा आढळलेल्या आहेत। आत्महत्या नव्हे वैष्णवीचा खून झाल्याचा संशय यावेळी व्यक्त केला जातोय। ही मोठी बातमी आपण आत्ताच्या क्षणाची पाहतोय, ती म्हणजे वैष्णवीच्या शरीरावर मारहाणीच्या अनेक खुणा आहेत। वैष्णवी मृत्यू प्रकरणी दीर आणि सासऱ्याला 5 दिवसाची कोठडी दिलेली असतानाच आता एक सगळ्यात मोठी बातमी आपण पाहतोय। वैष्णवीचा खून झाल्याचा संशय व्यक्त केला जातोय। यावर बातचीत करण्यासाठी जोडल्या गेल्यात सुषमा अंधारे। सुषमाताई, एक सगळ्यात मोठी बातमी जी आहे ती हाती लागली आहे। रिमांड कॉपी यावेळी समोर आलेली आहे झी 24 तासकडे। यावेळी वैष्णवीचा खून झाल्याचा संशय आहे। ज्या दिवशी वैष्णवीचा मृतदेह आढळला आणि तो फॉरेन्सिक लॅबमध्ये पोस्टमॉर्टमसाठी गेलेला होता, तेव्हा तिच्या अंगावरच्या ज्या जखमा आणि खुणा होत्या त्यावरून हे स्पष्ट होतं की तिचा घातपात झालेला आहे। या संदर्भाने पहिलं ट्विटही मी केलेलं होतं। मात्र पोलिसांनी जो त्यावेळेला दाखवलेला हलगर्जीपणा आहे, किंवा पोलिसांनी खरं तर संशयास्पद मृत्यू ही नोंद करणं अपेक्षित होतं, परंतु सरळ सरळ त्याला आत्महत्येचं स्वरूप देऊन हे प्रकरण रफादफा करण्याचा प्रयत्न ज्या ज्या पोलीस कर्मचाऱ्यांनी केलेला आहे त्यांना सुद्धा या प्रकरणात आरोपी केलं गेलं पाहिजे। निश्चितच। मात्र यावेळी आपण पाहिलं तर रिमांड कॉपीमध्ये जवळपास तिच्या अंगावर 19 पाईपनं मारहाण केल्याच्या, वेगवेगळ्या हत्यारानं मारहाण केल्याच्या खुणा आढळलेल्या आहेत सुषमाताई। होय, तिच्या अंगावरच्या जर एकूण म्हणजे तिच्या अक्षरशः मांडीवर असेल, हातावर, दंडावर, पोटावर, छातीच्या खालचा काही भाग, अशा मानेवर, अशा कितीतरी ठिकाणी तिच्या जखमा आहेत। आणि हा जर मार बघितला तर हा मार हा सरळ सरळ हा खुनाचा प्रकार आहे हे स्पष्ट होतं। किंबहुना तिला फासावर लटकवल्याचा जो बनाव केला गेला, हा बनाव करून पुरावे नष्ट केल्या प्रकरणीची कलम सुद्धा आता या प्रकरणात लागायला हवी। निश्चित। धन्यवाद सुषमा अंधारे, आपल्याबरोबर जोडल्या गेलेल्या होत्या। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या त्या नेत्या आहेत। आणि सगळ्यात महत्त्वाचं आणि मोठी बातमी आपण पाहतो, वैष्णवीचा खून झाल्याचा संशय यावेळी व्यक्त केला जातोय। पाईपनं वैष्णवीला मारहाण झाल्याचंही रिमांड कॉपीमध्ये समोर आलेलं आहे।